नमस्कार. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमधील राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तूर गावामध्ये. येथील उमेदवार मागील अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. आपल्यासोबत विठ्ठल उत्तूरकर उत्तूर जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. बऱ्याच वर्षापासून सामाजिक काम करत आहेत. आपण काय सांगाल, आपलं काय विजन असेल येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये? सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी विठ्ठल उत्तूरकर. माझी राजकीय म्हणण्यापेक्षा सामाजिक जीवनातील परिचय असा आहे. मी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी संघटनेत काम करायची सुरुवात केली. मला सामाजिक कार्य करण्याची आवड फार होती. त्यातनं मी विद्यार्थी दशेतून संघटनेतून घडत गेलो आणि मी वयाच्या 22व्या वर्षी उत्तूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी निवड झाली. मी सदस्य म्हणून गेली 5 वर्षात जे काम केलं होतं त्याची पोचपावती म्हणून उत्तूरमध्ये मी अपक्ष निवडणूक लढवली. पक्षानं मला योग्य वेळी साथ न दिल्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही. मी अपक्ष निवडणुकीला सामोरं गेलो. पण उत्तूरच्या सुशिक्षित जनतेने माझ्यासोबत जायचा निर्णय घेतला आणि फक्त अवघ्या काही मतात, अल्पमतात माझा पराभव झाला. पण पराभव हा जनतेला एवढा जिव्हारी लागला की त्यांनी त्यावेळी ठरवलं की येणाऱ्या काळात असा एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आपल्या पाठीशी राहिला पाहिजे किंवा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे. कारण चळवळीतला कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं त्याला सर्वसामान्य जनतेची नाळ आणि जनतेला काय अपेक्षित आहे हे माहिती आहे. आणि त्या माध्यमातून मी जे 5-10 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलं त्याची पोचपावती म्हणून मी अतिशय अल्प वेळेत जिल्हा परिषद मतदारसंघात पूर्ण संजय गांधी निराधार असू देत, पेन्शनची कामं, त्याच्यानंतर रेशन कार्डची कामं, विविध सर्व क्षेत्रातली कामं, प्रत्येक कुटुंबातल्या लाडक्या बहिणींच्या योजनेपासून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना इथपर्यंत मी अतिशय अल्प वेळेत पोचायचं काम केलं. लोकांनी मला काम करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मी कमी वेळेत उत्तूर जिल्हा परिषदचा एक प्रभावी उमेदवार म्हणून जनतेच्या सामोरं जायला सज्ज झालो. मी महायुतीचा उमेदवारी मागणी केली. मला ती उमेदवारी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. पण तरी सुद्धा जर मला जसं माझ्यावर प्रसंग उत्तूर ग्रामपंचायतच्या वेळी आला तसा प्रसंग जर ह्या महायुतीच्या उमेदवारीच्या बाबतीत जर माझ्या बाबतीत घडायचा प्रसंग घडला तर नक्की मात्र मी जनतेच्या पाठबळावर अपक्ष उमेदवारी लढवायची प्रयत्न मी नक्की करणार. यात काय मला कोणतीही शंका नाही. आपण पक्षाने जर आपला विचार नाही केला, मागील ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही, कदाचित त्याचा पश्चाताप निकालानंतर झाला असेल पक्षाला. परंतु आता आपल्याला काय गॅरंटी आहे की काय शाश्वत आहे की आपल्याला पक्ष उमेदवारी देईल किंवा आपण पक्षाला उमेदवारी नाही दिली तर आपण अपक्ष उमेदवार लढवणार आहात? सर्वप्रथम इथल्या जनतेला आणि इथल्या नेत्यांना स्थानिक जनतेचे प्रश्न आणि नाद याच्यापूर्वीच्या ज्या सदस्यांनी जे काम केलं ते कळलं नाही. जनतेला काय अपेक्षित आहे ते थोडंसं मला आत्मसात झाल्यामुळं मी जनतेच्या दरबारात गेलो आणि त्यांनी जो मला न्याय दिला तो नेत्यांचं डोळे उघडणारा होता. नेत्यांनीही त्याच्यानंतर आत्मपरीक्षण केलं. त्याच्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या या विभागात तिथं मी प्रमुख म्हणून काम केलं आणि तिथं आमच्या माहितीच्या उमेदवारांच्या बाबतीत मी जे काय निवडणुकीत जे उत्तर दिलं ते अतिशय जनतेनं मला पाठबळ देणारं होतं. त्या जीवावरच मी आत्ता निवडणुकीला सामोरं जातोय. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मला उमेदवारी मिळणार नाही असं होणार नाही. कारण त्याचं नेत्यांनी माझ्या कार्याची दखल कमी वेळेत सगळीपर्यंत पोहोचलेली आहे. तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीवर काम करत असताना मी फक्त उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात मर्यादित काम नाही केलं. मला संधी मिळाल्यानंतर गोरगरीब जनतेचं काम करता आलं पाहिजे म्हणून मी तालुक्यातल्या सर्व जनतेच्या समोर जाताना तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी काम केलं. तिची पोचपावती या निवडणुकीत मिळणार. कारण मतदारसंघाची पुनर्रचना ज्यावेळी झाली त्यावेळी काही गावं आमच्यात ॲडिशनल झाली. त्या सगळ्या तालुक्यावर माझं कामाच्या बाबतीत ओळख पोचली म्हणून मी त्या आत्मविश्वासावर निवडणुकीला जरी मला संधी नाही मिळाली तर मी अपेक्षेची तयारी केलेली आहे. आपण निवडणूक लढवणार.
लोकाभिमुख व स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यासाठी उत्तूर जिल्हा परिषदमधून पक्षानं आपला विचार नाही केला तर अपक्ष उमेदवारी लढवणारच असं विठ्ठल उत्तरकरांचं मत आहे. धन्यवाद.